नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आज मी माझे सगळे जुने भांडे रिपेअर करायला काढले होते. म्हणजे कुकर झाला, काही पॅन्स होते ते सगळे रिपेअर करायला काढले होते. त्याच्यामध्ये मला हा कुकर भेटला. हा माझा खूप आवडता कुकर होता जुना. जेव्हा मला कुकिंग काहीच यायचं नाही, जेव्हा माझा काही त्याच्याशी अर्थार्थी संबंध नव्हता, त्यावेळेला मी याच्यामध्ये गोष्टी बनवायचो. कारण ह्याच्यामध्ये गोष्टी झटपट होतात म्हणून बनवायचो. आता इतके वर्ष काम केल्यानंतर मला असं जाणवतंय, की कुकर हा इंडियन कुकिंगमधला खूप इम्पोर्टंट भाग आहे आणि त्याला तेवढा इम्पोर्टन्स द्यायलाच पाहिजे आपण. त्याच्यामुळे मी नेक्स्ट हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, की आपण नेक्स्ट 4 ते 5 व्हिडिओज फक्त कुकरमध्ये होऊ शकणाऱ्या गोष्टी दाखवणार आहोत. म्हणजे कुकरमध्ये तुम्ही करीज पण करू शकता, कुकरमध्ये तुम्ही पुलाव पण करू शकता, बिर्याणी पण करू शकता. पण आपण स्टार्टिंगच्या व्हिडिओजमध्ये फक्त पुलाव नाही तर बिर्याणीवर फोकस करणार आहे. तर आपण नेक्स्ट 4 ते 5 व्हिडिओ रोहन रेणू ब्लॉग्समध्ये पुलाव दाखवणार आहे वेगळे-वेगळे. ज्याच्यामध्ये 3 व्हिडिओजमध्ये सुरुवातीच्या व्हेज पुलाव राहतील वेगळे-वेगळे आणि शेवटच्या 2 व्हिडिओमध्ये आपण नॉन-व्हेजचे पुलाव दाखवणार आहे. त्याच्यामुळे नॉन-व्हेज खवय्यांनी शेवटचे 2 व्हिडिओ आवर्जून पाहावे. कारण त्याच्यामध्ये मी काही-काही ट्रिक्स अशा दाखवणार आहे, की ज्या तुम्हाला खाल्ल्यानंतर असं वाटेल, की ओके हे टाकून ते रेस्टॉरंटवाले छान बनवतात का जेवण? तर असं त्याच्यामुळे तुम्ही ते आवर्जून बघाल शेवटचे 2 व्हिडिओज. उद्या नाही तर परवा आपला नवीन व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामध्ये आपण पुदिना आणि सोयाबीनचा पुलाव दाखवणार आहे. तो एकदम युनिक आहे, त्याची टेस्ट पण युनिक आहे आणि तो झटपट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी उशिरा आले, पण तुम्हाला काहीतरी छान चटपटीत खायचं आहे. कुकर लावला 5 मिनिटं, 2-3 शिट्ट्या होऊ दिल्या, तुमचा पुलाव रेडी आहे. वाह! मस्त एखादा रायता केला त्याच्यासोबत, वाह रे वाह! मजा आली एकदम. हे व्हिडिओ आपलं शॉर्ट इंट्रोडक्टरी व्हिडिओ होतं नेक्स्ट 5 व्हिडिओजसाठी. त्याच्यामुळे आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या पोटामध्ये भूक निर्माण करा आणि तयार राहा पुदिना सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी.